महाराष्ट्रात गेल्या 24 वर्षांमध्ये तब्बल 49,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे हे आकडे पुन्हा एकदा चिंता वाढवत आहेत। केंद्र आणि राज्य सरकारनं कृषी सुधारणा आणि कर्जमाफीसारख्या योजना राबवल्या खऱ्या, पण तरीही शेतकरी आत्महत्या काही थांबत नाहीये। काय आहेत शेतकरी आत्महत्या वाढीची कारणं, बघूया आमच्या रिपोर्टमधून। असं करायला नव्हतं पाहिजे, सांगायला लागत होतं, सांगत नव्हतं, सांगत नव्हते ते घरी का बा असं बिमारी आहे का काय आहे का काय आहे काही समजलंच नाही। ते हिशोबाने वावरात गेले, फाशी घेऊन घेतली। परंतु आमच्या शेतकऱ्याला योग्य दरात बी बियाणं, योग्य दरात खते मिळाली पाहिजे आणि योग्य आम्हाला जर भाव मिळायला लागला तर आम्ही शेतकरी हे स्वावलंब स्वतंत्रपणे शेती करू शकतो। आम्ही एकत्रित होतो, आम्ही आज काहीच नाही करू शकलो। आता काय करा, आम्हाला काही समजत नाही। माझा ही असहाय्यता, खदखद आणि अगतिकता आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची। नापिकी, लहरी हवामान, शेतीचा वाढलेला खर्च किंवा शेतीमालाला मिळत असलेला तुटपुंजा भाव, कारणं काहीही असोत, पण परिणाम एकच, आणि तो म्हणजे शेतकरी आत्महत्या। अकोल्यातल्या कान्हेरी सरप इथले 45 वर्षीय शेतकरी विलास रामदास दाते यांची कथाही अशीच आहे। विलास दातेंनी 16 मार्च 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली। दातेंनी शेतीसाठी बँकेकडून 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं। चांगलं पीक येईल, त्याला चांगला भाव मिळेल या आशेवर त्यांनी जीवापाड मेहनत केली, पण खराब हवामान आणि पिकांच्या घसरत्या किमतींमुळे त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय। कर्ज फिटणं तर दूरच, उलट त्यांच्या डोक्यावरच्या कर्जाचा डोंगर आणखीनच वाढत गेला। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की कर्ज फेडण्यासाठी त्यांनी त्यांच्या घराचे पैसेही दिले, पण त्यानंही कर्ज फिटेना। अखेर त्यांनी मृत्यूला जवळ केलं। त्यांनी घरावर शेतावर लोन काढलेलं होतं, त्याच्यानंतर माझं पण शिक्षण होतं, माझाही ट्युशन वगैरेचा खर्च करायला लागत होता, त्याचीही फीस द्यायला लागत होती। मग या दोन्ही याच्यात मी खूप सारं कर्ज झालं होतं त्यांच्यामुळे, म्हणून त्यांनी असं केलं। अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातल्या अगदी काहीच दिवसांपूर्वी म्हणजे 5 मार्च रोजी गळफास घेऊन नाईक यांनी आपली जीवनयात्रा संपवली। भारत नाईक यांच्या आत्महत्येमागे नेमकी कोणती कारणं आहेत हे तपासण्यासाठी NDTV मराठीच्या टीमनं थेट खारतळे गाव गाठलं। भारत नाईक यांचं 4 जणांचं कुटुंब, पत्नी सुनीता, मुलगी प्रियांका आणि एक दिव्यांग मुलगा असा हा परिवार। नाईकांच्या आत्महत्येमुळे मुलांचं पितृछत्र तर हरपलंच, पण आता अनेक प्रश्न या कुटुंबासमोर आ वासून उभे आहेत। आमच्याकडे 2 एकर एका जागी आहे, एकर भर एका बाजूला आहे, दुसऱ्या रस्त्याला 4 एकर। कशामुळे आत्महत्या केली? काय काही बँकेचं कर्ज किंवा काही दुसरे होते? हे असे होम लोन होते, रोजचे असे घेणारे डेलीवाले हँड लोन। किती रुपयाचं होम लोन होतं? काय काय झालं? ते होत होतं 2-3 लाखापर्यंत होतं, म्हणजे हमेशा रोज किस्त द्यायला लागत जाय डेलीवाला। हे वावरायचं असं नापिकी, काही भाव नाही, काही नाही। वावर पेरलं तरी पाण्यानं सगळं वायात चाललं। चर्चा नव्हते करत, चर्चा करण्याचा प्रयत्न करत होता आम्ही, पण ते सांगतच नव्हते। ते फक्त कोसत असे होते की मुलाला पाहून, मुलगा एवढा स्ट्रॉंग दिसत होता, आम्ही नेहमी त्याला म्हणत होतो की ते त्याला याच्यामध्ये त्यांनी कधीच दाखवलं नाही की मतिमंद आहे बा, असं आहे तसं आहे। असं म्हटलं तर त्यांना राग येत होता, नाही माझा मुलगा असा आहेच नाही म्हणे। पण त्यांनी खूप मेहनत केली
त्याला घडवण्याची त्यांना फक्त एकच अपेक्षा होती की आतापर्यंत ते स्वतः त्याला गाडीवर घेऊन दवाखाना करत होते. त्यांना म्हणजे स्वतः ओढत नेणं ओढत आणणं त्यांची एकच ते हे नवल वाटते की बा एवढा मोठा पोरगा आहे आज याचं झाला, म्हणजे किती तब्येत जरी खराब असली तरी ते स्वतः त्याला घेऊन जात होते. गेल्या 24 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 49,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील सर्वाधिक म्हणजे 21,120 शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्यात. त्या खालोखाल मराठवाड्यात 12,512 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. पश्चिम विदर्भातील 5, पूर्व विदर्भातील 1 आणि मराठवाड्यातील 8 असे एकूण 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यातल्या शेतकरी आत्महत्यांची वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनतर्फे स्वतंत्रपणे नोंद ठेवली जाते. तुम्ही आम्हाला लाडक्या बहिणी योजना, प्रत्येक योजना, सर्व योजना बंद करून द्या आमच्या शेतकऱ्याच्या. आम्हाला कर्जमाफी सुद्धा देऊ नका, आम्हाला काहीच देऊ नका, परंतु आमच्या शेतकऱ्याला योग्य दरात बी बियाणं, योग्य दरात खते मिळाली पाहिजे आणि योग्य आम्हाला जर भाव मिळायला लागला तर आम्ही शेतकरी हे स्वावलंब स्वतंत्रपणे शेती करू शकतो आणि स्वतःचं जीवन आम्ही गठीत करू शकतो. एवढं सांगू इच्छितो की सरकारला माझी नम्र विनंती राहील की अशी आत्महत्या यापुढे तरी सरकारने होऊ द्यावं नाही. की सिंचनाचा भाव मोठ्या प्रमाणात आहे, कारण एक शेतकरी, साधा कोरडू शेतकरी वर्षातून एकच पीक घेते. जर सिंचनाचा जर मोठ्या प्रमाणात जर प्रभाव निर्माण जर झाला तर एक शेतकरी हा 3 पिकं घेऊ शकते आणि स्वतः मजबूत राहू शकतो. सिंचनाचा अभाव आहे. दुसरा महत्वाचा विषय शेतीमालाला अजिबात भाव नाही आहे आणि जे फर्टिलायझर आहे, औषधी आहे, याच्या इतक्या वाढत्या किमती झाल्या आहे का शेतकऱ्याला घेणं कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याने जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण झालाय. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करतं. उपाययोजना चांगल्या असतात, पण अंमलबजावणी स्तरावर मात्र सगळा सावळा गोंधळ असतो. नेमकी परिस्थिती काय हे समजून घेण्यासाठी सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावाचं उदाहरण पुरेसं ठरावं. सरकारनं 2024-25 मध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 4,900 रुपये इतका किमान आधारभूत भाव म्हणजेच MSP निश्चित केला. पण बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 ते 4,000 रुपये इतकाच दर मिळतो. कापसाचीही तीच स्थिती. कपाशीला सरकारनं 7,421 चा आधारभूत भाव जाहीर केलाय, पण बाजारात व्यापारी 6,800 ते 6,900 या दरानं शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करतात. त्यामुळे चांगल्या दरासाठी शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांवर अवलंबून असतात. पण सरकार सर्वच्या सर्व शेतमाल खरेदी करत नाही. त्यामुळे सरकारी खरेदी थांबताच व्यापारी मनमानी किमतीत शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांचं शोषण करतात. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याचा सल्ला देतं. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारनं वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली आहे. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना, मग त्या कृषी विभागाच्या असो, मग त्या पणन विभागाच्या असो किंवा त्या मग पशुसंवर्धन विभागाच्या असो किंवा इतर सर्व काही ज्या योजना आहेत त्या योजना संपूर्ण माझ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण या कृषी प्रधान देशात शेतकऱ्याची अवस्था सर्वात वाईट आहे. सरकार येतात जातात. आजचे सत्ताधारी काल विरोधात होते, कालचे विरोधक आज सत्तेत बसलेत. पण स्वतःला शेतकऱ्यांचे वारस म्हणून घेणाऱ्या या सत्ताधाऱ्यांकडून अजून तरी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सुटलेला नाहीये. त्यामुळे आत्महत्यांचे आकडे वाढत जातात आणि आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या कुटुंबाची होरपळ ही मागील पानावरून पुढे तशीच सुरू राहते. अकोल्याहून योगेश शिरसाटसह शुभम बायस्कार, NDTV मराठी, अमरावती.